ओम दिगंबराय नमः. स्वामी भक्तांनो, आज तुम्ही हा व्हिडिओ 10 मिनिटे जरी बघितला तर आजचा दिवस तुम्हाला खूप लाभदायक ठरेल. स्वामी म्हणतात, बाळा, आम्ही काही करत नाही, तुमचा विश्वास आणि श्रद्धा सगळं काही ठरवतात. ज्या विश्वासाने आमच्यासमोर उभी राहिलीस त्या विश्वासाने सगळं काही जिंकलंच होतं. बाळा, देवाला सांगू नका तुमची संकट किती मोठी आहेत ते. तुमच्या संकटांना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे ते. दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातापेक्षा अधिक उपयुक्त आहे. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच मधुर संदेश ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्वामी समर्थांच्या चरणी हीच प्रार्थना आहे की तुम्हा सर्वांना सुख समृद्धी आरोग्यदायी जीवन मिळो. प्रत्येक कठीण वेळ आपल्याला अधिक मजबूत बनवते. स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालू ठेवा. आपले स्वप्न साकार करण्याची क्षमता फक्त आपल्या हातात आहे. आज नवीन सुरुवात करा. यशस्वी व्हायचे असेल तर सर्वात पहिले आपल्या स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. अडचणींना सामोरे जाताना नेहमी पॉझिटिव्ह राहा. त्यात तुमच्या यशाची किल्ली आहे. आपल्या प्रत्येक स्वप्नाला एक वास्तविकता बनवण्याची शक्ती आपल्यात आहे. जीवनाच्या पानावरती स्वप्नांची सजावट आहे. हरवलेल्या मनाची पुन्हा एक सुरुवात आहे. जीवनातील चढाई शिखरावर पोहोचवते, पण सौंदर्य त्या वाटेतल्या फुलामध्ये दडलेलं असतं. येणाऱ्यांना आव्हानाचे संकेत म्हणून दिसतात, निराशेचे नाही. स्वप्नांच्या पिच्छाने जाताना तुमच्या मनाची शांती वाढते. जगण्याचा दर्जा आपल्या विचारांवर अवलंबून असतो, परिस्थितींवर नाही. व्हॉट्सअप असो किंवा आयुष्यातील लोक फक्त स्टेटस बघतात. माणसाचा सर्वात चांगला सहकारी त्याची प्रकृती आहे. तिची साथ सुटली तर मात्र तो प्रत्येक नात्यासाठी ओझे होत असतो. म्हणून आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्या व सुखाने जगा. भयाने स्थिर खचतो, निर्भय हो, मार्ग सापडेल. एक लक्षात घ्या, आपल्या मनावर आपलं पूर्ण नियंत्रण पाहिजे. जर आपल्या मनावर नियंत्रण नसेल तर आपलं मन शत्रूप्रमाणे वागतो. हा बोध आपण गुरुचरित्राकडून घेतो. आपला श्वास पूर्ण होतो पण इच्छा शिल्लक राहते तो मृत्यू, आणि श्वास शिल्लक राहतो पण इच्छा पूर्ण होतो तो मोक्ष. आयुष्य नेहमी साध्या सोप्या सरळ वाटेसारखं नसतं. एखादी निसरडी वाट येतेच, एखादा अडथळा हा येतोच. आपण ठरवायचं त्यात अडकून पडायचं की पुढे जायचं. शिष्याने गुरुजीशी एकनिष्ठ असावं. कितीही संकटे आली की गुरुशी का सोडू नये. संकटे पूर्वकर्मामुळे येतात. गुरुकृपेमुळे संकटांना सामोरे जायची शक्ती मिळते आणि त्या संकटातून लवकर सुटका मिळते. गुरुचरित्रामधून ही मोलाची शिकवण मिळते. स्वामी म्हणतात, जिथे अपेक्षा असक्ती तिथे भक्ती नाही. निस्वार्थी मनाने कार्य करा. स्वामी म्हणतात, ध्यानात ठेव, सगळं मिळणार, फक्त सब्र हवा. आत्म्यासारखा सुंदर मार्गदर्शक कुणीच नसतो. माणसाला त्याला हवी असलेली प्रत्येक गोष्ट ही योग्य वेळेवरच मिळते. मात्र त्याच्याकरता योग्य वेळ कुठली स्वामी ठरवतात. व्यसनात अडकलेला माणूस आणि विहिरीत अडकलेला बेडूक हा सारखाच असतो. कधीच बाहेर येत नाही. व्यसनी व्हायला नाही तर निर्व्यसनी राहायला हिंमत लागते. जतन करायचं असेल तर तुझ्या कलेचं कर, पण जे व्यसन तुला तुमचा जीव गमवायला लावेल ते व्यसन काय कामाचं. उदरात न सांभाळता, पाना न पाजता ही आम्ही तुमची आई होतो. कारण आई ही काही व्यक्ती नाही. आई ही भावना, त्याग, समर्पण आणि प्रेमाची भावना. आपलं मी पण विसरून सारं काही दुसऱ्याला देऊन टाकण्याची भावना. आणि या अर्थाने विचार करशील तर तू असंख्य वेळ आई झालीस असेही स्वामी समर्थ म्हणतात. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिका, कारण अनुभव हा सर्वात श्रेष्ठ शिक्षक आहे. आयुष्यात कितीही संघर्ष आला तरी मागे हटू नका, कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच विजयी होतो. आयुष्यात कितीही प्रसंग आले तरी कोसळून जायचं नाही. एक लक्षात घे,
देव आपल्याला आपल्यामध्ये असलेले शस्त्र वापरता यायला हवी याची जाणीव करून देत असतो. एक दिवस सगळ्या गोष्टी ठीक होतील. इतरांना दुःख देऊन, नीती नियमाचे उल्लंघन करून, दुसऱ्याचा अपमान करून मिळवल्या धनाने सुख मिळत नाही. सत्याचा मार्ग धरा आणि आपोआप पदरात पडेल. श्री स्वामी समर्थ. भक्त पाहिलेले कमळ आम्हाला प्राणापेक्षाही अधिक प्रिय आहे. कारण चिखलात राहून सुद्धा अंगाला चिखल न लागू देण्याची किमया याने साधली आहे. माणसाला सुद्धा ही किमया साधता आली पाहिजे. थेट त्याच्या भोवती सुद्धा मोह आणि मायेचा चिखल आहे. पण माणसाला यातून निघता यायला हवं. माणसासारखं करायला भाग्य लागतं आणि जे काय घडतंय ते समजायला ज्ञान लागतं. श्री स्वामी समर्थ. प्रत्येकजण विचार करतो की माझं कधी चांगलं होईल, पण मला माहीत आहे माझं चांगलं होणार आहे. कारण माझ्या स्वामींना माहीत आहे की मी कधीच कोणाचं वाईट केलं नाही. हे जग सोडून जाताना आपल्याला काय घेऊन जाता येईल हे पाहण्याआधी आपल्याला काय देऊन जाता येईल याचा विचार करा. स्वामी सांगतात, तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलू द्या, ते मनावर घेऊ नका आणि त्याच्याशी प्रतिवादित करू नका व याबद्दल मनात रागाची भावनाही मनात ठेवू नका. त्याउलट त्याला माफ करा. माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात. ती म्हणजे एक देव आणि दुसरी त्याच्या मनातील आशा आणि जिद्द. स्वामी म्हणतात, विश्वास ठेवा. आपण जेव्हा कामासाठी कोणासाठी काही चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगले घडत असते. मी आहे म्हणून सगळे आहे याऐवजी सगळे आहे म्हणून मी आहे हा विचार ठेवा. आयुष्यात कधीच एकटेपणा येणार नाही. वाढत्या वयात वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात. सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्कीच आपल्या हातात आहे. प्रसिद्धी ही अशी बाब आहे जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान भागत नाही. एखादी वस्तू हरवली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करायचा नाही. भेटली होती म्हणून ती परत हरवली, तिथल्या तिथंच विषय सोडून द्या. खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्याच्यामुळे जे तुमच्याजवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा. मग ते वस्तू असो किंवा आपली माणसं. अंतःकरणातून देवाची सेवा करा. कारण माणसे बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहतो. ईर्ष्या तेव्हाच जन्म घेते जेव्हा आपण आतून संतुष्ट नसतो. शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा. बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला शोधत येतील. बाळा, असं नसतं. आयुष्यात सुख कधी भरणार तर कधी रिक्त होणार. आपल्याला दोघांची सवय पाहिजे. जो स्थिर होऊन दोघांना स्वीकारतो तोच सरस ठरतो. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, असे स्वामींचे गोड संदेश ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.